महापालिकेचे आयुक्त आणि DCP पोलीस यांच्याशी बोललो। त्या कारखान्याचे मालक 5:30 वाजेपर्यंत मोबाईलवर आपल्या आत्म्या, आपले जे स्वकीय आहेत, आपले जे मित्र आहेत, आपले परिवार आहे, यांना कळून आम्हाला वाचवा वाचवा असं टाळं फोडलेलं होतं। महानगरपालिकेची यंत्रणा 15-20 मिनिटांमध्ये जर त्या ठिकाणी पूर्ण सज्जतेने पोचले असते, 8 माणसं वाचलं असतं आणि आगीला एवढं मोठं स्वरूप मिळालं नसतं। म्हणून राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, संबंधित अधिकाऱ्यांना माझ्याशी मागणी आहे, महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यावर 302चा गुन्हा दाखल करा, त्यांना त्याच्याखाली अटक करून केस चालवा, त्याशिवाय कारखानदार आणि कामगारांचे समाधान होणार नाही। या गंभीर घटनेला पूर्णपणे सोलापूर महानगरपालिका जबाबदार आहे। त्याबद्दल त्या यंत्रणेचा मी तीव्र निषेध व्यक्त करत आहे। 18 तारखेला पहाटे 3:30 वाजता MIDCच्या सेंट्रल टेक्सटाईलला अचानक आग लागून 8 माणसं मृत्युमुखी पडलेलं आहेत। त्यात मालकाचे 4 आणि कामगाराचे 4 असं दुर्दैवी अंत त्यांचं झालेलं आहे। आग लागल्याबरोबर अग्निशामक दलाला ताबडतोबीनं यासंबंधी सूचना देण्यात आली, पण रिकामी गाडी त्या ठिकाणी आली। दुसऱ्यांदा गाडी आलं, पाण्याचं प्रेशर नव्हतं। आपत्कालीन व्यवस्थेमध्ये महानगरपालिके यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय झाल्यामुळं या 8 माणसाच्या मृत्यूला सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी